देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी. शोध सत्य बातमीचा. श्री पालखीचे स्वगृही आगमन झाले असून मराठवाडा विदर्भाच्या हद्दीमध्ये माळ सावरगाव येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी विदर्भाच्या सीमेवर रांगोळी, प्रवेशद्वार यासह तोरण घालून श्रीच्या पालखीचे विदर्भातील आपल्या मायभूमीत आज आगमन झाले. आपल्या मायभूमीत आगमन होताच शेकडो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. यावेळी श्रीच्या पालखीचे दर्शन शिवसेनेचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी, भाजपचे प्रवक्ते विनोद वाहक, मनोज कायंदे, शिवसेने युवा नेते गणेश जाधव, नगराध्यक्ष सतीश तायडे, माळ सावरगावचे सरपंच कठोरे, पत्रकार मंडळी यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, सांप्रदायिक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच हजारो भाविक भक्त उपस्थित राहून श्रीच्या पालखीचे दर्शन घेतले. जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आगमन झाल्यानंतर गणगण गणात बोलते जय गजानन जय घोष करत श्रीच्या पालखीमधील वारकरी एकमेकांना आलिंगन देऊन टाळ मृदुंगाचा स्वरामध्ये आनंद व्यक्त करत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत गजानन महाराज पालखी पंढरपूरला रवाना झाली होती. दिनांक 21 जुलै रोजी करकंब पंढरपूरवरून शेगावसाठी मार्गस्थ झाली होती. श्रीची पालखी 14 दिवसानंतर जिल्ह्यामध्ये दाखल झाली. वारकऱ्यांसाठी नाश्ता, पाणी, चहाची, फराळाची व्यवस्था रस्त्याने करण्यात आली होती. श्रीच्या पालखीचे शहरामध्ये दाखल झाल्यानंतर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. स्थानिक नगर परिषद, विविध राजकीय कार्यालयामार्फत व स्थानिक नागरिकांच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी मनोभावे स्वागत करण्यात आले. श्रीच्या पालखीमुळे शहरामध्ये यात्रेचे स्वरूप पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाकडून श्रीची पालखी शहरामध्ये दाखल होईपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता. जालना शिंदखेड राजा राष्ट्रीय महामार्गावरील अवजड वाहतूक पोलीस विभागाकडून बंद करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम, ठाणेदार ब्रह्मानंद शेळके, पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना तगडा बंदोबस्त ठेवला होता. पालखीचा मुक्काम जिजामाता विद्यालय शिंदखेड राजा या ठिकाणी असून श्रीच्या पालखीचे उद्या बीबी येथे मुक्कामासाठी प्रस्थान होणार आहे. 11 ऑगस्ट रोजी श्रीची पालखी संत नगरी शेगाव येथे दाखल होणार आहे. श्रीच्या पालखी सोहळ्याचे हे 55वे वर्ष असून पायदळ वारीची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे. पंढरपूर ते शेगाव असा जाण्या येण्याचा 1300 किमी या पायदळ प्रवासी वारकरी पूर्ण करणार आहे. DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे, शिंदखेड. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.